सध्या नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या मनात रिडेव्हलपमेंट संदर्भात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे। सोसायटी रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आपला बिल्डर निवडून त्याच्या हाती सर्व काही सोपवून दिले जाते, परंतु डेव्हलपर जर फसवून गेला तर त्यांना प्रोटेक्शन गव्हर्नमेंट व पीएमसी कशा प्रकारे देणार, बेनिफिट्स कशा प्रकारे मिळणार, अशा अनेक शंकांचे निराकरण या चर्चासत्राच्या माध्यमातून युनिक्यू पीएमसीचे मॅनेजिंग डायरेक्टर हिमेश लिंबानी, लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट अनघा पोवळे यांनी केले आहे। रिडेव्हलपमेंटसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, त्याचे फायदे तोटे कळावे, तसेच कोणीही दिशाभूल करू नये यासाठी युनिक्यू पीएमसी तर्फे नवी मुंबई सानपाडा सेक्टर 8 केमिस्ट भवन येथे रिडेव्हलपमेंट संदर्भात गुरुकृपा सोसायटीच्या नागरिकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चासत्रामध्ये गुरुकृपा सोसायटीतील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिलाय। आपने जो बताया बिल्डिंग का जो लेआउट है, लेआउट का आपका इंजीनियर ने बनाया, हमारे आर्किटेक्ट ने बनाया। जो भी आर्किटेक्ट जो अभी नया जिसको आप दे देंगे तो वो उनका बनाएगा या यही फॉलो करेगा? नहीं, वो जो डेवलपर है वो अपने आर्किटेक्ट्स से वो बनाएंगे। तो वो कैसे? आपके लिए मैं आपके लिए काम कर रहा हूँ। जो रिहैब वाला है वो हम करेंगे, वो मेरा काम। हाँ, आणि जो जो सेलेबल है, जो बिल्डर जो सेल करेगा, नहीं हम लोग को जो मिलने वाला है, हाँ, आपने जो लेआउट बताया, यस, कि इतना ये देगा, ये Yes, एरिया yes, yes. एरिया के साइज में, अगर उसने उनका आर्किटेक्ट ने जो बनाएगा समझो वो अलग रहेगा, हाँ, उसका समझो डिजाइन अलग है, हाँ, हाँ। अंदर का एरिया अलग है, तो वो कैसा आप सेटलमेंट करेंगे? वो आर्किटेक्ट्स कर लेंगे सर। उसमें 2 बिल्डिंग बनेंगे, सपोज 2 बिल्डिंग, एक रिहैब का बिल्डिंग और एक सेलेबल बिल्डिंग, तो उसके हिसाब से डिजाइन बनेंगे। आणि रिहॅबची आमचेच आर्किटेक्ट करणार। वो बिल्डिंग में हम लोग को फ्लैट लेना है, हाँ, तो जो नया सेल के लिए बनाएगा, हाँ, हाँ। उसके उसमें अगर हम लोग को लेना है, ये हाँ। एडजस्टमेंट करके, तो उसके लिए क्या एडजस्टमेंट करके मतलब अभी मुझे समझो 500 एरिया मिल रहे हैं, आप दे रहे हैं, हाँ, हाँ। मुझे अभी 1000 लेना है, लेकिन नया है उसका बिल्डिंग में लेना है, उसके बिल्डिंग में आपको लेना है, तो क्या आप लोग तो हम लोग कर सकते हैं। डेवलपर के पास जाके हम लोग बैठ सकते हैं। जो मार्केट में वो जो सेल कर रहा है तो उसके कम भाव में हम लोग निगोशिएट कर सकते हैं, उसमें प्रॉब्लम नहीं है। तुम्हाला जसा पाहिजे लेकिन तसा सर पण डेव्हलपरला आप एक सोसाइटी हो एंड आपके लिए मैं काम कर रहा हूँ, तो यस मैं आऊँगा आपके साथ, कर सकते हैं, क्यों नहीं कर सकते, पॉसिबल है। डेवलपर के साथ हम लोग निगोशिएट करके जो नए बिल्डिंग में फ्लैट है आपके, उनके जो फ्लैट है आपको चाहिए तो कम भाव में हम लोग ले लेंगे। एमिनिटीज दोनों इसमें सेम रहेगी? दोनों एमिनिटीज विल बी कॉमन, सारे सेम ही रहेंगे एंड ढाई जो भी क्वालिटी हम लोगों ने स्पेसिफिकेशंस में डाले हैं मटेरियल्स के विल बी द सेम। आप कंसल्टेंट हो, बराबर है? हाँ सर। समझ लो कि कल हमने आपको कंसल्टेंट हमारी सोसाइटी के लिए रख लिया, ठीक है। अभी हमारा 6000 स्क्वायर फुट का स्पेस है हमारे पास, एवरेज पकड़ लेते हैं। तो आपका भी आपने जो बनाया होगा कितने स्क्वायर फुट में बनाया है एक बार, और 4000 होगा, 5000 होगा, 6000 होगा, 8000 होगा, आपको पता होगा। तो उसके अंदर आपने क्या क्या एक्स्ट्रा एमिनिटीज आपने दिलवाया है, और दूसरी बात आप बिल्डर के साथ में रहेंगे कि हमारी मेंबर के साथ में रहेंगे, 2 बात होती है। तो सर दूसरा क्वेश्चन का मैं आपके साथ रहूंगा, ठीक है, क्योंकि आप मुझे अपॉइंट कर, ठीक है। और पहला क्वेश्चन ये था कि अभी आपने जो आपका स्क्वायर फुट आपको तो पता है कि आपने जो अभी 3-4 प्रोजेक्ट किया हुआ है, तो उसके अंदर आपने क्या क्या एक्स्ट्रा एमिनिटी बिल्डर के थ्रू आपने दिलवाया है? सर एक्स्ट्रा एमिनिटीज जो भी एमिनिटीज है कॉमन है 6000 स्क्वायर फुट का आप दिलवा सकते हो सर। आपको एमिनिटीज जो है लिफ्ट, ये कॉमन है दोनों के लिए। अनकॉमन क्या है वो बताइए सर अनकॉमन नहीं है, सारे सेम है, सेलेबल वालों को के लिए भी सेम है, आपके लिए भी सेम है, कोई डिफरेंस नहीं है। बेसिकली आपको एक जिम, स्विमिंग पूल, गार्डन एरिया, क्लब हाउस, कोई आपको एक्स्ट्रा वो आप इसके अंदर आ ही जाएगा ना, जो आप बोलते हैं वो साइड रहने वाला ही है। हाँ मैं क्या बोला है सर कि आपने समझ लो कि आपके 4000 स्क्वायर फुट का आपने रिडेवलपमेंट का आपने कंसल्टेंट करके दिया, हाँ। आप बिल्डर के सामने टेबल पे 1 to 1 बैठे हैं, बराबर है। तो अभी आपने उधर क्या क्या दिलवाया है, और उधर जो आपने 4000 स्क्वायर फुट में दिलाया है, और हमारा 6000 उसके अंदर से हमको कुछ एक्स्ट्रा मिलना चाहिए ना सर। आपको एक्स्ट्रा क्या चाहिए? क्या नहीं वो आपको नहीं आप बताइए सर। आप लोग नहीं आप
आपको क्या एक्स्ट्रा एम्यूनिटीज चाहिए सब कुछ चाहिए तो बताइए और हम लोग करेंगे। सोलर से पहले बात है सोलर सिस्टम, यस सोलर सिस्टम हम लोग देंगे, ये मैंडेटरी है सोलर सिस्टम। सॉरी, यस रेन हार्वेस्टिंग इज देयर, इट्स अ मैंडेटरी थिंग, यस। अलॉटमेंट की बात की जो मेंटेनेंस है हाँ तो इट विल बी 4 टाइम 5 टाइम मोर। हाँ हाँ तो अगर बिल्डर जो डेवलपर है साल के लिए मेंटेनेंस कर सकते हैं जो एक कॉर्पस आपको देंगे, जो कॉर्पस है वो आपको देंगे आपके मेंटेनेंस के लिए है। आपको आगे जाकर 3-4 साल भी डेवलपर से मेंटेन करवाना है। कमर्शियल एरिया जो हाँ, है हाँ, हाँ। वो तो बहुत फायदे में रहेगा ना सर मे भी वो बेच देगा या नहीं रहेगा वो पता नहीं, वो स्टार्टिंग में ही सेल कर सकता नॉर्मली है। ऐसा करते हैं सर, वो 10 इयर्स या 5 इयर्स के लिए वो मेंटेनेंस वो जो मेंटेनेंस है वो डीएलपी पीरियड है, वो 5 साल की 5 साल की मेंटेनेंस पीरियड है उसकी। हाँ 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 वो करेगा, कोई भी इश्यूज आए उसमें वो आएंगे। मुझे फ्लैट बेचना है, समझो मुझे अलॉटमेंट होने तक मतलब रीडेवलप हो गया मतलब स्टेज में, लेकिन मेरे पास नहीं है अभी, मुझे बेचना है तो वो बिल्डर को देना पड़ेगा, डेवलपर को या दूसरे किसी को किसी को भी, जिसी को होने के पहिला हाँ हा मग तुम्ही बाहेर कोणालाही विकू शकता किसी को भी सेल कर सकते हो। ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात त्या सिच्युएशन मध्ये तो घ्यायला रेडी आहे तर तुम्ही विकू शकता। जो आपको बेटर प्राइस दे आप उनको सेल कर दो। हम लोग 250 रुपये बाद में 250 मेंटेनेंस नहीं करवा नो ऐसा कोई कंपलसरी नहीं है, डेवलपर को ही सेल करना, जो आपको बेटर प्राइस दे उनको सेल करना। सर डेवलपर आपको दे रहा है और डेवलपर को सेल कर दो। मेरा बॉडी रजिस्टर करना होता है और सेलिंग उसमें मेरा बॉडी रजिस्ट्रेशन। सर एक्स्ट्रा एम्यूनिटीज जो भी एम्यूनिटीज है कॉमन है। 6000 स्क्वायर फुट में आप बनवा सकते हो सर आपको एम्यूनिटीज जो है लिफ्ट ये कॉमन है दोनों के लिए। कॉमन क्या है वो बताइए। सर अनकॉमन नहीं है, सारे सेम है, सेलेबल वालों को के लिए भी सेम है, आपके लिए भी सेम है, कोई डिफरेंस नहीं है। बेसिकली आपको एक जिम, स्विमिंग पूल, गार्डन एरिया, क्लब हाउस, कोई आपको एक्स्ट्रा वो आप इसके अंदर आ ही जाएगा ना, जो आप बोलते हैं वो साइन होने वाला ही है। हाँ मैं क्या बोला है सर कि आपने समझ लो कि आपके 4000 स्क्वायर फुट का आपने रिडेवलपमेंट का आपने कंसल्टेंट करके दिया, हाँ, हाँ। आप बिल्डर के सामने टेबल पे 1 to 1 बैठे हैं, बराबर है। तो अभी आपने उधर क्या क्या दिलवाया है और हम उधर जो आपने 4000 स्क्वायर फुट में दिलाया है और हमारा 6000 उसके अंदर से हमको कुछ एक्स्ट्रा मिलना चाहिए ना। सर आपको एक्स्ट्रा क्या चाहिए? क्या देखो आपको नहीं आप बताइए सर, आप लोग नहीं आपको क्या एक्स्ट्रा एम्यूनिटीज चाहिए सब कुछ चाहिए तो बताइए और हम लोग करेंगे। सोलर से पहले बात है सोलर सिस्टम, यस सोलर सिस्टम हम लोग देंगे, ये मैंडेटरी है सोलर सिस्टम। सॉरी, यस रेन हार्वेस्टिंग इज देयर, इट्स अ मैंडेटरी थिंग, यस। अलॉटमेंट की बात की जो मेंटेनेंस है हाँ तो इट विल बी 4 टाइम 5 टाइम मोर। हाँ हाँ तो अगर बिल्डर जो डेवलपर है साल के लिए मेंटेनेंस कर सकते हैं जो एक कॉर्पस आपको देंगे, जो कॉर्पस है वो आपको देंगे आपके मेंटेनेंस के लिए है। आपको आगे जाकर 3-4 साल भी डेवलपर से मेंटेन करवाना है। कमर्शियल एरिया जो हाँ, है हाँ, हाँ। वो तो बहुत फायदे में रहेगा ना सर मे भी वो बेच देगा या नहीं रहेगा वो पता नहीं, वो स्टार्टिंग में ही सेल कर सकता नॉर्मली है। ऐसा करते हैं सर, वो 10 इयर्स या 5 इयर्स के लिए वो मेंटेनेंस वो जो मेंटेनेंस है वो डीएलपी पीरियड है, वो 5 साल की 5 साल की मेंटेनेंस पीरियड है उसकी। हाँ 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 वो करेगा, कोई भी इश्यूज आए उसमें वो आएंगे। मुझे फ्लैट बेचना है, समझो मुझे अलॉटमेंट होने तक मतलब रीडेवलप हो गया मतलब स्टेज में, लेकिन मेरे पास नहीं है अभी, मुझे बेचना है तो वो बिल्डर को देना पड़ेगा, डेवलपर को या दूसरे किसी को किसी को भी,
जिसी को होने के पहिला हाँ हा मग तुम्ही बाहेर कोणालाही विकू शकता जो कोणी किसी को घ्यायला भी सेल ready कर आहे, सकते हो ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात त्या सिच्युएशन मध्ये तो घ्यायला रेडी आहे तर तुम्ही विकू शकता तो उसका बेनिफिट हम लोग यस को यस मिलेगा। आपको बेनिफिट किसमें मिलेगा? लोकेशन एक नंबर, सेकंड आपका जो कमर्शियल है उसमें भी बेनिफिट मिलेगा। वहाँ पे कमर्शियल आ रहे हैं, कमर्शियल शॉप्स जो आएंगे बिल्डर के पास उसमें से हम लोग बेनिफिट आपको दे सकते हैं। हाँ लोकेशन आपका, हाँ लोकेशन के हिसाब से आपको मिल सकता है, प्लस आपका एरिया भी बहुत बड़ा है तो अच्छे डेवलपर्स आएंगे। आपका जो मेन रोड फेसिंग है स्पेस जो स्पेस है अलग से हाँ, जो हाँ। कंस्ट्रक्शन 6000 है, बाकी का जो उसका क्या सेटलमेंट होगा? सिडको विल चार्ज बाकी का कौन सा जो पीछे जो जागा आहे ना, ती रिकामी जागा हा, आहे रिकामी जागा. पण ती त्या ह्याच्या आतमध्येच येते ना एरियाच्या काउंट होते ना ती तुम्ही जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सिडकोने त्याच्यावरतीच तुम्ही हे सगळं दाखवता, पण ती एक्स्ट्रा स्पेसेस आहे। पार्किंग हां नाही सगळे जागा भरपूर आहे ना, तुम्ही बघितलं तर त्याचा बेनिफिट काय मिळू शकतो? तुमच्या डेव्हलपमेंट सॉरी लीज डीडमध्ये जे मेन्शन एरिया आहे तो इन्क्लुडिंगच असणार आहे जेवढे तुम्ही अटेंडन्समध्ये जेवढे तुम्ही लोक प्रेझेंट असाल ना तेवढी आपली रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही फास्ट होईल। जर तुम्ही अपसेंट असाल, जर कोरमच क्रिएट होत नसेल तर मग ती प्रोसिजर आपली स्टार्ट नाही होणार, आपली कुठलीच SGM सक्सेसफुल होणार नाही। त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली इनिशिएटिव्ह घ्या आणि तुम्ही प्रेझेंट राहा प्रत्येक मीटिंग। आम्ही तर आहोतच तुमच्यासाठी, तुम्ही कधीही आम्हाला कॉल केला तर आम्ही सांगणार तुम्हाला की नेक्स्ट प्रोसिजर आपली काय असेल, एक SGM झाल्यावर सेकंड SGM मध्ये आपलं काय होणार आहे हे तुम्हाला आधीच माहिती असेल, पण त्यासाठी तुमचा अटेंडन्स हा खूप नेसेसरी आणि मॅन्डेटरी आहे। तर सगळ्यांनी सिरियस व्हा या गोष्टीसाठी आणि सिरियसली अटेंड करा, जे असतील सेमिनार किंवा आपले जे मीटिंग्स होतील रिडेव्हलपमेंटच्या 79A ची प्रोसिजर असेल, टेंडर ओपनिंगची प्रोसिजर असेल, त्यासाठी तुमची अटेंडन्स ही मॅन्डेटरी आहे, जेणेकरून तुम्हाला पण स्वतःला समजेल की काय होते, आपली प्रोसिजर कुठपर्यंत येऊन पोहोचली रिडेव्हलपमेंटसाठी। किती कंपल्सरी कन्सेंट 51% पाहिजे लोकांचा, पण जर 79A जी प्रोसिजर असेल तर 100% अटेंडन्स पाहिजे, 75+% एका डेव्हलपरला वोटिंग लागेल तेवढी, आणि त्यानंतर जेव्हा 70 PAAAचा ॲग्रीमेंट होईल तेव्हा तुम्ही सगळे प्रेझेंट पाहिजेत मीटिंग्सना। अशा प्रत्येक ज्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसिजर वाईज ज्या मीटिंग होतील त्यासाठी तुम्ही प्रत्येकजण प्रेझेंट राहा। प्रोसिजरवरती कोणी स्टे आणू शकतो का? नाही, प्रोसिजर तुमच्याकडे कन्सेंट असेल तर कोणीच स्टे आणू शकत प्रोसिजर। इंडिव्हिज्युअल फ्लॅट किंवा मी समजा मला काहीतरी हे करायचं, जरी तो कोर्टात आला तरी पण त्याचे जे ग्राउंड्स असतात ते रिलायबल पाहिजेत ना, की का त्याला स्टे हवे, कोर्ट पण बघतो ना की का स्टे हवे। आणि जर त्यांनी आपल्याला पार्टी ठेवलं, सोसायटीला पार्टी ठेवलं, अपोनंट जर आपण असू तर आपला पण कोर्ट ऐकून घेणारच आहे, आपल्याकडे पण राईट्स आहेत ते बोलायचे। जर आपण कुठल्या प्रोसेस विदाउट प्रोसेस जर कोर्टाकडे गेलो असू तर ठीक आहे, एक वेळेला पण आपण प्रोसिजरने जाणार तर स्टे याचा काही संबंधच येत। आणि ही जी इन हाऊस प्रोसिजर असते ह्यासाठी कोर्ट स्टे नाही आणू शकतो। डेव्हलपमेंटसाठी ना कन्व्हेंट डीड आवश्यक असतं ना, तुमचं आता सिडको सोबत जे लीज झाला ते 66 इयर्सचं असेल, 66 इयर्स नंतर ऑटोमॅटिकली ते रिन्यू होतं 39 इयर्ससाठी, हा क्लॉजच आहे अंडर UDCPR आणि सिडको नॉर्म्स आणि कोऑपरेटिव्ह असा। तर जेव्हा आपलं परत जेव्हा रिडेव्हलपमेंट होणार त्यानंतर जी कंटिन्यू लीज आहे तीच तुमची कंटिन्यू लीज राहणार। हमने आपको कंसल्टेंसी दे दिया और हमारा रिडेवलपमेंट का फाइनल हो गया, आपने डेट भी दे दिया कि डेट को आपको सबको यहाँ से छोड़ के जाना है। उसमें से 4 मेंबर ऐसा है कि वो छोड़ने वाले नहीं है, तो क्या हो सकता है? बहुत अच्छा क्वेश्चन। लीगली बाय किया। हाँ तो उनके लिए हम लोग डेवलपर के साथ बैठेंगे कि ये लोग हैं जिन्होंने दे हैव लेजिटली उन लोगों ने ये लिया है, एंड सेकेंडली आपके जो भी डॉक्यूमेंट्स हैं प्रूफ आप दे सकते हो, एंड देन वी कैन नेगोशिएट विद देम कि दिस मच दे हैव परचेज्ड, सो ट्राई टू गिव देम। Okay, thank you. And one more thing, I really appreciate efforts of Secretary Sahib and other committee members. Thank you. फक्त जे मेंबर्स आहेत त्याच्या नावावर फ्लॅट आहे तोच करू शकतो की त्याच्या मुला किंवा बाई
येऊ शकते का? म्हणजे स्पेशल एचजीएमला किंवा तुम्ही जे स्पेशल निर्णय घेता, जेव्हा डेव्हलपर येतो किंवा काय घेतो त्यावेळी त्या तुम्ही अटेंड करू शकतात का, असं माझं एक क्वेश्चन आहे. जेव्हा कुठे सिग्नेचरचा प्रश्न येतो तेव्हा मेन ओनर जो आहे तोच लागेल आपल्याला, असं आहे. म्हणजे 79A ची प्रोसिजर होते, TTLचा ॲग्रीमेंट होतो, DA होतो. हां, समजलं मला तुम्ही काय बोलताय. ते जर तुम्ही कोण नसेल अवेलेबल तर तुम्ही कॉन्फरन्सला आम्ही तुम्हाला घेणार आणि तुमची जी कॉन्फरन्स कॉलवर जी अटेंडन्स असतात ती आम्ही कन्सिडर करतो. आणि जर तुमची सिग्नेचर हवी असतील तर थोडं रिस्पॉन्सिबिलिटी चेअरमन आणि सेक्रेटरीला देतो की 2-3 दिवसात त्यांची सिग्नेचर आणा, किंवा तुम्ही जर दुसऱ्या दिवशी म्हणजे पॉसिबल असेल येणं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सिग्नेचर करू शकता. आता यांनी आपल्याला, आपण त्यांना पत्र सुद्धा दिलेलं नाही तरी त्यांनी दाखवलं मेहनत करून. आपली सुरुवातच आज झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला. फार गावावरून दूरवरून लोक आले, त्यांचं अभिनंदन. स्क्वेअर मीटर मध्ये होते काय स्क्वेअर फीट मध्ये होते? दोनों में कारपेट या कारपेट है, बिल्टअप नहीं है. स्क्वायर मीटर यूनिट तो आप कोई भी चूज कर, स्क्वायर मीटर हो या स्क्वायर, आप ऐसे पकड़ सकते हो. 20 फ्लैट्स एक फ्लोर पे आ सकते हैं, 15 फ्लैट्स भी आ सकते हैं, एवरेज उतना होगा. नहीं, बट उसमें क्या है सर, स्टेयरकेस भी है, लिफ्ट एरिया भी है, आपका कॉरिडोर आता है, तो अप्रोक्सीमेटली सर 15 फ्लैट्स पकड़ो अप्रोक्सीमेटली. बसलेले अनेक लोकांना एक मनात प्रश्न आहे, मला वाटतं की कुठलंही रिडेव्हलपमेंटच्या बद्दल काम होत असताना ते की हँडओव्हर आपल्या हातात होईपर्यंत इथे असं कुठलाही प्रकार होणार नाहीये की तुम्हा सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय काम होणार नाही. ही मनातली शंका सर्वात आधी तुम्ही सर्वांनी मनातलं काढून टाका, कारण सर्वांना आपल्याला एकत्र घेऊनच हे काम करायचे टिल स्टार्ट टू एंड. सी सोसायटी, निवारा सोसायटी एक चांगल्या प्रोसेस मध्ये होते, पण लास्ट 2-3 महिन्याआधी त्यांचं पण काहीतरी प्रोसेस मध्ये विस्कट झालं, त्यांचे मेंबर्स मध्ये डिस्प्यूट झाले. तर सध्याच्या घडीला गुरुकृपा सोसायटी रिडेव्हलपमेंटला घेऊन खूप अग्रेसर आहे आणि हा अग्रेसरपणा तुमचा असाच ठेवा, नक्की ठेवा, शेवटपर्यंत ठेवा, कारण तो आपल्या चांगल्यासाठी. इथे आपल्याला भडकवणारी भरपूर लोक येणार आहे. PMC आता त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन केलं, ते आपण आपल्याला बऱ्यापैकी त्यांनी समजवलं. सर्वात प्रथम तर मी त्यांना थँक्स बोलतो आणि आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा, कारण जे फिजिबिलिटी रिपोर्ट ही कुठली PMC दाखवत नाही, करत नाही, त्यांनी ते आपल्यासाठी केलं. मी खरं तुमचं मनापासून थँक्स बोलतो, मैं आपको दिल से थैंक्स बोलता हूँ क्योंकि आपने जो जिस फिजिबिलिटी रिपोर्ट जो कॉन्फिडेंशियल रहता है आपका, वो आपने ओपन करके हमको दिखाया, समझाया. सच में आपके लिए, उसके लिए मतलब हमारे पास जो शब्द नहीं है. लेकिन हे लक्षात घ्या की दुसरे PMC हे आपल्याला दाखवणार नाही, ते आपण डिस्कस करू, आपण मीटिंग लावू लवकरात लवकर. आपण ते त्याच्यानंतर आपण इथून पुढे आपल्याला रिडेव्हलपमेंट हा प्रोसेस स्किप करायचाच नाही. कारण का सध्या मी तुम्हाला एक मला वाटतं काल सकाळचीच गोष्ट आहे, बेलापूर मध्ये बिल्डिंग पडली, माहितीये कोणाला? बिल्डिंग पडल्याने माहितीये, पण ती बिल्डिंग किती वर्ष पुराली होती माहितीये? आपले 30 वर्ष झाले. विचार करा, 13 वर्षाची बिल्डिंग पडू शकते, आपले 30 वर्ष झाले, हे विचार करा फक्त. क्लिअरशिप सर्टिफिकेट कोणाची इश्यू करायचे आहेत का? क्लिअरशिप साठी आपल्याला कोर्टात हे फाईल करायला लागेल, ऍप्लिकेशन फाईल करायला लागेल क्लिअरशिपचं. त्यासाठी 3 मंथ जातात. फर्स्ट आपली कोर्टाची ऑर्डर होते, फर्स्ट ऑर्डर होते, त्यानंतर आपल्याला पब्लिक नोटीस करायला लागते, त्यानंतर एव्हिडन्स दाखल करायला लागतो. जर कुठल्या फ्लॅटचे समजा इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं यांचे क्वेरीज आहेत, हे डॉक्युमेंट्स आहेत, पण त्यांना टाइम नाहीये तिकडे जायला वगैरे, त्यांना सपोर्टिव्ह म्हणून तुमच्याकडे आम्ही इन हाऊस सगळं करणार करू ना. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे क्लिअरशिप सर्टिफिकेट पण इश्यू करायचं, ट्रान्सफर बाकी असेल, लाईट बिल ट्रान्सफर बाकी असेल, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर, ते पण आम्ही PMC करून सपोर्ट. मॅडम, एखाद्या ओनरचं नाव बरोबर नसेल आणि ते एक्सपायर झाले ऑलरेडी, मग त्यांच्यासाठी काही त्यासाठी क्लिअरशिप सर्टिफिकेट म्हणजे वारस दाखला आपल्याला कोर्टामधनं घ्यायला काढावं लागतो. तो कोर्टामधूनच मिळणार वारस दाखला. पूर्वी फ्लॅट आम्ही FSI वाढून ओनरनी, जुन्या ओनरनी वाढवलेला FSI.
तर माझ्या इंडेक्स 2 मध्ये तुमच्या याच्यापैकी जो सगळ्यात हायेस्ट रेट म्हणजे 82 मीटर हे केलेलं आहे मेन्शन आहे बिल्टअप कारपेट बिल्टअप क्षेत्रफळ कारपेट कितना कारपेट इन दी सेंस मेरे को मालूम है कि 900 कारपेट है। तो आप जो बोल रहे हो जो 35 फ्लैट्स है इसका FSI बढ़ा के मेरे पास जो उसका पेपर है तो आप उसका कैलकुलेशन बाद में वापस दोगे करेक्ट? नेगोशिएट करेंगे बिल्डर के साथ क्योंकि आप सब जो 35 मेंबर्स हैं हम लोग अगर मैं टाइप डी में आ रहा हूँ अगर मैं टाइप डी में आ रहा हूँ एज पर मेरे पास जो अभी इंडेक्स 2 प्रोवाइडेड है मेरा है 82.76 चौरस मीटर स्क्वायर फीट। तो फिर मैं डी में आ रहा हूँ तो आपने जो चार्ट दिखाया उसमें लास्ट जो काउंट था वो 77.62 अराउंड ऐसा था वो कारपेट था हाँ कारपेट था ये क्या है ये मेरा चौरस मीटर कारपेट है मीटर है बिल्टअप है ना कारपेट कितना हाँ आपका 77 ही होगा हाँ मतलब लास्ट आप वो लास्ट में ही आया ये मेरा FSI मैंने अभी खरीदा आपने जो डेटा बना के वो शीट बनाया वो पुराना है करेक्ट वो पुराना वो सिट कॉपी आप जो 35 फ्लैट्स के बात कर रहे थे वो यही है हाँ ओके बराबर ना हाँ वो यही है जो 35 मेंबर्स हैं उसके बाद उसके लिए उसके बारे में हम लोग डेवलपर के साथ बैठे So when you showed us the table where you have we know the houses are categorized in the 4 areas A, B, C, D, W. You have categorized it in a certain area as a carpet area, and through like from 13 to 20 I think was the A. No, I have not categorized my way. I have categorized as per SIDCO drawing. So they are considered as type A module. So it is there in the drawing. So every type A is a type A. So for that you have taken like for all the category of A, type A, this certain after the addition of the requirement percentage, a certain additional area will come as an output which would be given. So that would be given to all the. But won't that result into equivalent? How that result? So how we made it equal? So we categorized in such a way that we took the complete area, we divided by how many types, I mean how many flats are there. Accordingly we came to know the percentage, and then we have divided everybody. And on top of that, I have added 20%. No, but it like for example, type A, it includes different kinds of area from 13 to almost 20, I think. 13 to 17. But all of them are going to get as an output the equal area. Yeah. Then how this is equal? No, ma'am, because I cannot give every unit a different layout in a building. That is true. In your architectural aspect, For 28, there are approximately 28 different area units. But then the monetary compensation would be, monetary amount would be given for the ones who are having more area rather than the ones No, there is no monetary amount. You are getting extra area. You are getting extra area with it. So more than your eligibility, the percentage how much we can take from the developer, we are fixing on that. but like What we are trying to डिफरेंट है मान लीजिए 17 को और 13 सेम मीट का कोई आप एरिया दे रहे हैं तो जो ज्यादा एरिया है विल बी सर उसमें क्या है मैं उन लोगों को डिवाइड नहीं ऐसा नहीं है वो एक टाइप है टाइप ए और क्या है उसमें अलग मैं नहीं बना सकता हूँ करने जाऊंगा ना दैट इज टू एक्सेप्टेबल वो क्या बोल रहा है जो ज्यादा एरिया जिसका है he is losing something ना जो लेसर है he is getting more no जो ज्यादा एरिया है it's a difference of 3 to 4 square meters. That area is not a big major difference. That is but what a 13 man is getting, that is the same the 17 man is getting. So what that 17 man would get a certain amount rather than that area which the customer is not getting. Additional monetary see, we can, if we go that way, then 17, then there is a 16. Then 16 will also ask, 17 को मिला तो 16 को क्यों? As per UDCPR को जो law है, जो उसके हिसाब से monetary fund जो आपको चाहिए monetary that you are asking for, there is no guideline on any monetary. But if you really want some monetary, we can talk to the builder, we can ask the developer. But it is something I'm not sure if he will agree. If you really all are expecting something like that, then we can speak to them. Because otherwise it feels unequal.
That is the only Similarly, categorization only 4 we can do, we cannot do 6 categorizations. Sir, if I do 6, then again there will be some people who will be left out. वो लोग भी बोलेंगे नहीं और थोड़ा हो, तो 6 से 8 होगा, फिर वो 8 से 12 होगा। नहीं 28 बनाना पड़ेगा। फिर 28 एक्चुअल फ्लैट्स बनाने पड़ेंगे सब लोग के लिए, छोटे छोटे। स्क्वायर मीटर में 55.91 है। 77.97 built up है। 77.97 built up है। हाँ 55.91 है कारपेट। 7.52 एरिया का था, उसमें आप 100% दे रहे हो। 77.52 97 है सर। अरे जो भी हो एंड 75 तो आपको मैं 80 दे रहा हूँ, प्लस आपको 100 मिल रहा है, 100 स्क्वायर मीटर। मेरा नहीं 77.52 जो एरिया है में उसको कितना मिलना चाहिए इंडिविजुअल? आपने तो 100 दिया है, हाँ, लेकिन आपके कैलकुलेशन के हिसाब से उसको कितना मिलना चाहिए? सर मैंने 100 आपको 20% जो बिल्डर का है वो डाल के दिया है, वो 20% माइनस करो, नहीं बराबर आपको 80 मिलेगा। क्यों 80 क्यों कम क्यों? और 73 वालों को कितना मिलता है? 73 को भी 80 मिल रहा है। वही तो मेरे को वही बोलना है ना, ठीक है सर, मेरे को वही बोलना है आपको। वो 73 को 80 मिल रहा है, 77 को 180 मिल रहा है। ओके, तो वो जो 73 से 77 देखिए सर, उसके अंदर ये एलिजिबिलिटी एज अ पीएमसी माय जॉब तो एलिजिबिलिटी बना के आपको दिखा। फिर बाद में हम लोग डेवलपर के साथ बैठ के बात कर सकते हैं, तो उसके अंदर हम लोग आगे देख सकते हैं क्या आपको मॉनिटरी या आपको क्या बेनिफिट मिले। हाँ वो तो करेंगे, क्योंकि मैंने जो 35 लोग हैं जिन्होंने उसी दिया है, एक्सटेंशन दिया है, जेन्युइन है उनके कंसर्न, तो वो हम लोग करेंगे। जितना ओपन एरिया है कमर्शियल में छोटा पड़ेगा या ऐसा कुछ है, और जितना आपका बिल्डिंग है उतना हम लोग को बिल्डिंग के लिए यूज कर सकते हैं। नहीं हम लोग अच्छी प्लानिंग के हिसाब से करेंगे, अच्छी गार्डन भी देंगे, विल कंज्यूम कंप्लीट एरिया। म्हणतो आज की बेसिकली आता समजा माझी 6000 ची सोसायटी आहे, त्याच्यामध्ये 4000 चा बिल्डिंग एरिया है, 2000 का मेरा सिर्फ ओपन एरिया है जो मेरा पूरा है। तो दैट वे आप आगे जब चीजें जाएंगी तो दैट टाइम 6000 पूरा यूटिलाइज करेंगे या 4000 2000 ऐसे ही रहेगा? 6000 कंप्लीट यूटिलाइज होगा, स्टार्टिंग से ही 6000 यूटिलाइज होगा। उसमें पहले हम लोग बिठाएंगे आपका एरिया, जैसे हम लोग राइस के हिसाब से बोलते हैं कि तो हम लोग को बेनिफिट ना हो गया, हम लोग आपको ओपन एरिया ऐसा दे रहे हैं। नहीं अगर हम लोग सारे चीज को यूज करके बेनिफिट है तो आपकी हाइट मिलेगी, वो यूज करेंगे, प्लस लैंड एरिया बड़ा है, तो ये सब चीज एक आर्किटेक्ट बैठ के डिजाइन करेगा। तो बेसिकली गार्डन्स होने चाहिए या सिटिंग एरियाज होने चाहिए, गार्डन तो यस नो, यू विल हैव एम्पल स्पेस फॉर गार्डन, यू विल हैव एम्पल स्पेस फॉर पार्किंग, आपके गेस्ट के पार्किंग रहेंगे, आपके खुद के पार्किंग रहेंगे, तो अच्छी तरह से प्लान करके करेंगे और आपका अप्रूवल के बाद ही हम लोग आगे बढ़ेंगे। जेव्हा तुमचं P-AAA ॲग्रीमेंट होणार तेव्हा ते फक्त तुम्ही सबमिट करायचं, फक्त तुम्ही EMI चुकवू नका एवढंच, बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही तुमचा फ्लॅट मॉर्गेज असला तर। डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला कुठेच नाही दाखवायचे, फक्त आम्हाला ते PMC ला व्हेरीफाय करायला पाहिजे की त्याच्यावर किती तुमचा एरिया लिहिलाय, तुमची अमाऊंट किती आहे, त्यासाठी ते लागणार आणि त्याचे ओनर आहेत का नाही आम्हाला जे ॲग्रीमेंट शीट दिले तेच पेपर पाहिजे। हो तेच हवे, एका पेपर नाही तेच असतात सर फ्लॅटचे पेपर। जे आज आमची सोसायटीतले सगळे मेंबर्स बोलले तसंच गुरुकृपा सोसायटीचे मेंबर्स जे काही तुम्हाला प्रश्न विचारले त्याच बेसिसवर आमच्या मागण्या असणार। आम्हाला प्रेझेंटेशन खूप आवडलं कारण इट वॉज ॲटलिस्ट टॅलिंग टू वॉट वी वर एक्सपेक्टिंग, सो आता बघू हाऊ वी मूव अहेड। गुरुकृपा सोसायटी सेक्टर 3चं रिडेव्हलपमेंटची प्रोसेस आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून चालू केलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या सोसायटीतल्या नागरिकांनी दिले। आज आमच्या सोसायटीत अनेक लोक रेंटनी देऊन अनेक ठिकाणी लांबून पण आजच्या PMCच्या मीटिंगला हजर होते। यांनीच आपल्याला कळतं
की आज रिडेव्हलपमेंट हे लोकांसाठी किती गरजेचे विषय आहे आणि हा विषय खूप गांभीर्याने सर्वांनी घेतला आहे आणि त्या पद्धतीत आज आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आज अनेक लोकांना प्रश्न होतं की PMC म्हणजे काय, रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय. तर आजच्या PMCच्या प्रेझेंटेशनमध्ये आज आम्ही तेच प्रयत्न केले की लोकांपर्यंत हे प्रोसेस आपण कसं पोचवता येईल, त्यांना कसं समजवता येईल की रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय काय फायदे होणार आहे, कुठल्या प्रोसिजरनी आपल्याला चालायचं आहे. आज असे अनेक मुद्दे या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये झाले आहेत आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज ज्या संख्येने लोक हजर होते, लवकर आपल्याला कुठेही अशी संख्या बघायला भेटत नाही. ऑलमोस्ट 90% लोक आजच्या प्रेझेंटेशनमध्ये हजर होते. त्याबद्दल मी आमच्या गुरुकृपा सोसायटीतल्या सर्व नागरिकांना, सर्व मेंबरना धन्यवाद देतो. ज्या पद्धतीत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आमच्या कमिटीला सपोर्ट केला आणि आमच्यावरती विश्वास ठेवून जे वाटचाल करत आहेत. आम्ही विश्वास देतो की 149 फ्लॅट आमच्या सोसायटीमध्ये आहेत. सर्वांना चांगलं पद्धतीचं एरिया आणि चांगल्या पद्धतीचे ॲम्युनिटीज आम्ही लवकरात लवकर प्रोसिजरमध्ये अंमलात आणून रिडेव्हलपमेंटचं काम चालू करू. ते की रजिस्ट्रेशन कशाचं आहे आणि काय आहे अजून सगळ्यांना माहीत नाही आहे की व्हॉट इज सिडको रजिस्ट्रेशन हे ते. सो ते समजवल्यावर ते तर आम्ही क्लिअर करणारच. 100% सगळे तुमच्याच कमिटीच्या किंवा सोसायटीच्या साईडने नाही भेटणार. एकाच दोन लोक असे तुम्हाला भेटणार. ते आपण काही गोष्टी त्यांना निग्लेक्ट करून त्यांना कसं आपण समजून त्यांना आपल्याबरोबर घेऊन सोसायटीचा फायदा कसा होईल हे बघायचं आहे आपल्याला आणि तेच आम्ही प्रयत्न करतो. या युनिक PMCनी अत्यंत योग्य पद्धतीने अत्यंत सविस्तरपणे प्रेझेंटेशन आज दिलेलं होतं. मागण्या अर्थात प्रत्येकाला रिडेव्हलपमेंटसाठी जायचं आहे आणि ह्या रिडेव्हलपमेंटच्या नंतर जे 30 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या आकाराच्या फ्लॅटमध्ये इथे राहतो आहोत तर आम्हाला एकत्रितपणे एका बिल्डिंगमध्ये राहायला मिळेल ही आमची मुख्य मागणी होती. ती कुठेतरी आता पूर्ण होईल अशी आशा वाटते. कालावधी 4 वर्षाचा प्रोसेस सुरू झाल्यानंतर जेव्हा फायनल ॲग्रीमेंट होईल त्यानंतर 4 वर्षामध्ये संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि 4 स्तरांमध्ये ते प्रत्येकाला वेगवेगळा एरिया देणार आहेत. त्यामध्ये 45 स्क्वेअर मीटरपासून ते 100 स्क्वेअर मीटरपर्यंत एरिया देणार आहेत. ज्या काही मागण्या असतील, जे काही तुम्हाला इंडिव्हिज्युअली वाटत असेल ते तुम्ही प्रत्यक्षपणे कमिटी मेंबरशी बोलून त्याचं निराकरण करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगाचच वेगळं काहीतरी बोलून ह्या चांगल्या प्रोसेसमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये एवढंच एक प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं. जो एक्सपेक्टेशन था मेंबर का बहुत अच्छा था और बहुत क्या कहते हैं फीडबैक भी अच्छे मिले उन लोगों से. उनको जो समझाया हमने अच्छा समझाया एंड आई बिलीव कि ये एक पॉजिटिव क्या कहते हैं सेमिनार हुआ है फॉर गुरुकृपा सोसाइटी. सारे क्वेश्चंस हम लोगों ने अच्छी तरह से उनको एक्सप्लेन भी किए हैं और इफ़ कमेटी मेंबर्स या जो भी मेंबर्स है उनको समझ में नहीं आया है हम लोगों ने उन्हें कहा कि हमारे ऑफिस आइए, हम लोग बराबर से आपको समझाएंगे कैसे है प्रोसीजर्स क्या है रजिस्ट्रेशन का. सो आई बिलीव सारे समझ गए हैं. सोसाइटी मेंबर्स को यही कहना चाहता हूँ कि रीडेवलपमेंट एक अपॉर्चुनिटी है. तो आप जल्दी से साथ में आके रीडेवलपमेंट के लिए जाइए और सिडको के जो गाइडलाइंस है, UDCPR के जो गाइडलाइंस है बहुत अच्छे हैं और उनके हित में है एंड इट इज़ अ वेरी बेनिफिशियल थिंग. तो जितना जल्दी हो सके आप रीडेवलपमेंट में जाइए, प्रोसेस समझिए, एक अच्छा PMC के पास अप्रोच कीजिए एंड जितना जल्दी हो प्रोसेस स्टार्ट कीजिए. ये जो गुरुकृपा सोसाइटी है वो लोकेशन बहुत ही बढ़िया है. ब्रिज के कनेक्टेड है, नेक्स्ट टू द स्टेशन, बस स्टॉप भी है बाजू में. तो एक बहुत अच्छा लोकेशन है एंड आई बिलीव एक डेवलपर के लिए भी एक पॉजिटिव प्रोजेक्ट रहेगा एंड बहुत अच्छे डेवलपर्स आएंगे. कार पार्किंग रहेंगे, येस एब्सोल्युटली. हर एक मेंबर को 1 पार्किंग अलॉटेड है और प्लस उनको एक्स्ट्रा पार्किंग लेनी हो तो डेवलपर के साथ निगोशिएट करके वो भी ले सकते हैं. मेरा एक काम है, PMC का जो काम है मेरा, मैं ट्रांसपेरेंसी से काम करता हूँ. हमारे जो
पैनल में जो बैठे हैं सुभाष साहब, आर्किटेक्ट टंडन और सचिन, वो टॉप आर्किटेक्ट्स है। 45 इयर्स का एक्सपीरियंस है रानडे साहब को। 1000 प्रोजेक्ट्स उन्होंने अचीव किए हैं और मैं ओमान से हूँ, 15 साल का एक्सपीरियंस है मुझे भी। एज अ डेवलपर मैं वहाँ पे रहा हूँ, तो आई वुड सजेस्ट कि आप आइए, हमें मिलिए, देखिए हम क्या कर रहे हैं मार्केट में। ऑलरेडी 2 काम भी हम लोग कर रहे हैं, श्रद्धा और अवनी। तो वी आर अ वेरी गुड PMC, अ ग्रेट PMC विथ फैंटास्टिक एडवोकेट अनगा। तो हमारा एक इन हाउस कंप्लीट टीम है जिससे आप सोसाइटी मेंबर्स बेनिफिट कर सकते हो। सो वी आर वन ऑफ द बेस्ट और द टॉप PMC इन द मार्केट। प्रतिसाद तर एकंदरीत खूप छान होता पूर्ण नागरिकांचा। त्यांचे जे काही प्रश्न होते ते त्यांचे प्रश्न आम्ही मॅक्झिमम सोडायचा प्रयत्न केला आहे। रिडेव्हलपमेंट म्हणजे असं आहे की लोकांच्या मनात ती भीती आहे, खौफ आहे की आम्ही आमचं फ्लॅट किंवा आम्ही एवढ्या वर्ष जिथे आमचं बालपण गेलं आहे, जिकडे आम्ही मोठे झालो आहे, तो फ्लॅट आम्ही बिल्डरच्या हातात कसं देऊ असंच। तर त्याची जी एक प्रोसिजर असते आणि जे आपल्याला गव्हर्नमेंटनी प्रोटेक्शन दिलं आहे ते आम्ही ते सर्व लोकांना व्यवस्थित समजावून सांगितलं आहे आणि त्यांना ते होपफुली समजलं पण आहे। तर त्यांचे जे काही डाऊट्स होते ते आम्ही क्लिअर करायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। पहिले त्यांना प्रोटेक्शन, की आम्हाला काय प्रोटेक्शन, आम्ही कसं आमचं म्हणजे आम्हाला जर आम्ही आमच्या घराची चावी डेव्हलपरला आणि आमच्या म्हणजे डेव्हलपरच्या हातात देतोय, तर त्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन काय आहे। जर कधी डेव्हलपर पळून गेला किंवा आम्हाला फसवून गेला, आमचा प्रोजेक्ट असाच आहे, आम्ही बाहेर भाड्याने राहणार आहोत, तर त्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन काय देणार, PMC कडनं आणि गव्हर्नमेंटकडनं आम्हाला प्रोटेक्शन काय आणि त्या प्रोटेक्शनसाठी PMC कसं त्यांना आम्ही मदत करणार, हा त्यांचा पहिला मेन मुद्दा होता। म्हणजे त्यांना एरिया किती पाहिजे ह्या मुद्द्यापेक्षा त्यांना प्रोटेक्शन किती मिळेल गव्हर्नमेंटकडनं आणि PMC कडून, हा त्यांचा मेन क्वेश्चन आणि पॉईंट होता, जो की आम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व केलेला आहे। त्यांना जे बेनिफिट्स आहेत अंडर UDCPR मध्ये जे रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणेच त्यांना जे बेनिफिट्स गव्हर्नमेंटनी दिले आहेत किंवा डिक्लेअर केले आहेत त्याप्रमाणे त्यांना पुरेपूर बेनिफिट्स देण्याचा आम्ही पण प्रयत्न करणार आणि गव्हर्नमेंटने ऑलरेडी त्यांना बेनिफिट्स दिलेले आहेत। कारण का आमची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण युनिक आहे, पहिली गोष्ट तर ही। दुसरी गोष्ट म्हणजे आमचं जे एक्झिक्युशन टीम आहे किंवा आमचे जे चालू प्रोजेक्ट आहेत वाशीमधले, ते आम्ही नवी मुंबईमधली पहिली PMC आहोत की जे तुम्ही प्रोजेक्ट जाऊन स्वतः बघू शकता डोळ्यांनी, आणि मोस्टली फेब्रुवारीपर्यंत आम्ही त्यांना हँडओव्हर देणार आहोत। आणि आमचे जे कंपनीचे फाउंडर्स आहेत सुभाष रानडे सर, ते नेहमी आमच्या ग्राउंडवर असतात, म्हणजे ग्राउंडवर करतात ते। तुम्ही श्रद्धाला जर आमचं श्रद्धा सेक्टर 10चा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर आमचे कंपनीचे फाउंडरच तुम्हाला ग्राउंडवर मिळतील। त्यांच्या अप्रुव्हलशिवाय एकसुद्धा मटेरियल साईटवर जात नाही। जी आता आम्ही जो आता आम्ही सेमिनार घेतला त्याचा प्रतिसाद जो चांगला मिळाला आहे, लोकांची अटेंडन्स पण खूप होती आणि गुरुकृपा सोसायटीला खरंच रिडेव्हलपमेंटची गरज आहे आणि त्यांना जायचं आहे, हे त्यांच्याकडून पण आम्हाला तेवढा प्रतिसाद आला आहे। तर आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही लवकरात लवकर रिडेव्हलपमेंटला जा, तुमची प्रोसिजर स्टार्ट करा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पण आहे, तुमच्या जनरेशनला पण आहे।